तर हा कांदा बरं आणि लसूण याचा पेस्ट केली मग मित्रांनो. आता ते आपण करूया. आपल्याला आज चिकनची भाजी करायची आहे. आज बुधवार असल्याने गावचा बाजार असतो, त्यामुळं आपण चिकनची भाजी करूया. तर तेलाला ताव आला मित्रांनो. मसाला परतण्यासाठी टाकलाय. मसाला टाकलाय परतण्यासाठी. आज आपली स्पेशल चिकनची भाजी, चिकन सुक्का आणि चिकन रस्सा. तर मसाला जरी होता थोड्या वेळाने भाजून होईल. एवढा घट्ट केला मसाला मी. तर चिकन आपण धुवून घेऊ, चांगलं स्वच्छ करून घेऊ. तर दिदी चांगलं एक धुवून घेते. आपण त्याला मिरची लावून मॅरिनेशन करू. तर लाल मिरची टाकते ती थोडीशी हळद. मॅरिनेशनसाठी चांगला मसाला लावून घेऊया. मॅरिनेशन झाल्यावर भाजी टाकू. धना मसाला आणि गरम मसाला टाकला तुम्ही. लाल मिरची हळद. तर चांगलं मॅरिनेशन करूया. चांगलं लावून घ्यायचं आहे पूर्ण पीसला. आणि अर्धा तासासाठी मॅरिनेशन ठेवून घेऊ आपण फ्रीजमध्ये. तर चांगलं मॅरिनेशन झालं आहे. आता आपण त्याला 30 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. ते टाकून कांदा परतला आहे. मसाला परतून असं झाला मित्रांनो. त्यानंतर आपण कांदा मसाला टाकू. लाल मिरची, हळद, मसाला टाकू. पाणी टाकूया आपण. पाणी टाकलंय मसाला जळून नाही. चांगली उकळी येते त्याला. मॅरिनेट चिकन आपण यामध्ये टाकू. तर ही चिकन सुक्कासाठी रेसिपी मित्रांनो. अर्धा तासानंतर आपण चिकन काढून पेरून घेऊ. आता ते मॅरिनेशन झाले तर आपण ते मसाल्यामध्ये चांगलं घालून घेऊया. चिकन शिजण्यासाठी ठेवून घेऊ. 2 शिट्ट्या कुकरच्या, 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपलं चिकन शिजून जाईल. आपण ते मसाल्यामध्ये चांगलं परतून घेऊ. तर आपलं चिकन शिजलं मित्रांनो 2-3 शिट्ट्यांमध्ये. तुम्ही बघू शकता. त्याचं आपण चिकन सुक्का आणि काही चिकन ग्रेव्हीसाठी टाकूया. तर आपण त्या वाटलेल्या सारांमध्ये मसाला टाकतो. करीसाठी काळा मसाला टाकला आहे. लाल मिरची. 3 शिट्ट्या झाल्या मित्रांनो. आता आपण चिकन काढूया परतण्यासाठी. मग त्याला ग्रेव्हीमध्ये टाकू. आता आपण कुकरमध्ये चिकन टाकू. उकळी आली त्याला. आपली भाजी तयार होईल थोड्या वेळाने. गावरान चिकन करी. तर गरजेचं कमी टाकते मित्रांनो. भाजी चांगली लाल दिसतो. आपली भाजी रेडी आहे. आता आपण सुक्का करूया. सुक्कासाठी आपण तेल टाकतोय. आपण कुकरमधलं शिजलेलं चिकन घेतो चिकन सुक्कासाठी. तेल गरम झालं त्यात मसाले टाकून त्यात चिकन सुक्का फ्राय करूया थोड्या वेळ. आता मसाले टाकतो आपण. मसाले टाकले मिक्स करून 4-5 प्रकारचे मसाले टाकले. हळद, लाल मिरची, गोडा मसाला, काळा मसाला. चिकन टाकतो त्यात सुक्का. रेडी मित्रांनो. पण त्याला खायला घेऊ शकतो. कमेंटमध्ये नक्की सांगा. चिकन करी पण तयार मित्रांनो. कमेंटमध्ये नक्की सांगा चिकन करी कशी झाली.